आज आपण बनवणार आहोत लाल मिरचीची चटणी। मी 20 मिनिटं झाले लाल मिरची भिजत टाकलेली होती, छान प्रकारे भिजलेली आहे। भिजलेल्या मिरच्या आपण मिक्सरच्या भांड्यात काढून घेऊया। बघा मी लाल मिरची मिक्सरच्या भांड्यात काढून घेतली। आता त्याच्यात आपण 10 ते 12 लसूण पाकळ्या टाकून घेऊया, थोडासा जिरा आणि चवीपुरतं मीठ टाकून घेऊया। आता आपण हे सर्व मिक्सरमध्ये बारीक करून घेऊया। मी 2 छोटे टोमॅटो घेतले, ते पण टाकून देऊ। बघा मी अशा प्रकारे चटणी बारीक करून घेतली। आपण चटणी तळून घेऊया। टोप गरम झालेला आहे, तेल टाकते। बघा आपल्या चटणीला तेल सुटलेलं आहे। आपली चटणी खाण्याकरता तयार झालेली आहे। ही चटणी तुम्ही भाकरी बरोबर, चपाती बरोबर, डोश्या बरोबर पण खाऊ शकता।